काल झालेल्या गुन्ह्याच्या बाबतीत संदर्भात थोडक्यात माहिती दिली. काल जाफराबाद येथे शासकीय कार्यालयामध्ये प्रवीण सुभाष पिंपळे वय 30 वर्ष राहणार सोनगिरी तालुका जाफराबाद हा शासकीय कार्यालयात गेला आणि तेथील महिला अधिकारी यांना त्याने जे शासकीय कामामध्ये अडथळा आणला, त्यांना कामासाठी खंडणीची मागणी केली आणि त्याने त्यांना अत्यंत लाजिरवाण्या शब्दामध्ये शब्दोच्चार करून विनयभंग केलेला आहे आणि अशा या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध विनयभंग, शासकीय कामात अडथळा, खंडणी विथ ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये सदरचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री नितीन कटेकर सर यांच्याकडे होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. कोणत्या कोणत्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला? त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 74, 79, 296, 308(2), 351(2) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(w), 2I, 3(2)(va) या कलमान्वये हा गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास डॉक्टर नितीन कटेकर उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन हे करत आहे. संबंधित नातेवाईकाचं म्हणणं आहे की त्याला कट करून फसवण्यात आलं. काय सांगणार याच्यात? त्याबद्दल तपास करू आम्ही, वरिष्ठ आमचे करतील आणि योग्य तो तपास केला जाईल.